देणार नाही। आणि त्यालाच धरून मुंबईमध्ये कशी लूटमार सुरू आहे। काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही एक त्यांची नवी योजना आहे। तसंच आज ही बातमी आलेली आहे, लुप्त आदेशाचे गौड बंगाल। आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहितीत नाहीये की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो तिथला GR हा काढला गेला। मग GR जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावरनं, तर तो GR मागे घेतलाय का कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून गपचूप कारभार केलेला आहे। जसं रात्रीच्या कारभारात आणि रात्रीचा खेळ चाले, रात्रीच्या गाठीभेटी करायच्या, तसा हा काही व्यवहार आहे का? आणि मुळामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साठीचा हा आहे ना, हा भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता, तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला? मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे या सरकारात जे बसले त्यांचे चेले चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड घातलाय का? तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे। आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईच्या जागा या तुमच्या चमच्यांना देणार आहात? ही मुंबईची जागा आहे, आमचं सरकार 2-3 महिन्यात येईल आणि जर हा निर्णय तोपर्यंत राहिला तर आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच। ज्या कामासाठी हे कामं भूखंड आहेत, म्हणजे जसं कुर्ला मदर डेअरी असेल, मुलुंडचा नाका असेल, दहिसरचा नाका असेल, ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असेल त्याच कामासाठी त्याचा वापर होईल। अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, हे आज ठामपणाने मी मुंबईकरांना सांगतोय। बाकी परवा सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, आज सुद्धा काही असतील। आज मुळामध्ये तुम्ही का आलात ते मला सांगा, काल का आला होता? हा, काय नेमकी चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय? मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये गेल्या किंवा याच महिन्यात संभाजीनगरला गेलो होतो, तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे। मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता, सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे। आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे। ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाला बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे। आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका। कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची